ठीक आहे, तर मग आता आपण पाहूया की फ्री होस्टिंग आणि फ्री डोमेन यूज करून आपली स्वतःची वेबसाईट कशी तयार करायची. आता त्यासाठी मी तुम्हाला एक लिंक पाठवेलच. ती लिंक आहे profreehost.com या वेबसाईटची. ओके, तर ही लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड करणारच आहे. तर याला ऑपरेट कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे. आता हे तुम्हाला फ्री होस्टिंग आणि फ्री डोमेन प्रोव्हाइड करतात, ज्यावर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आपल्या वेबसाईटची प्रॅक्टिस करू शकतात. ठीक आहे, तर आता अशा पद्धतीने तुम्ही त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे असं डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपलं काही अकाउंट क्रिएट नाही आहे. ठीक आहे, मग सुरुवातीला अकाउंट क्रिएट करायचं आहे. म्हणून हे जे ऑप्शन आहे क्रिएट अकाउंट याच्यावर क्लिक करायचं. आणि आता इथे ही ॲड दिसते कंप्लीट युअर परचेस, म्हणजे या पद्धतीची ॲड आली तर तिला सरळपणे क्लोज करायचं, पाहायचं की तिथे ॲड आहे की नाही. या साईटवर फ्री असल्यामुळे खूप साऱ्या ॲड येतात. ओके, त्यामुळे लक्ष ठेवायचं आहे की आपण कुठे क्लिक करतोय. ठीक आहे, बघून घ्यायचं आहे. ॲड असेल तर क्लोज करायचं आणि पुढे प्रोसीड करायचं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा मी माझं अकाउंट क्रिएट केलेलं होतं. आता जर तुमच्यापैकी कोणाला इच्छा असेल अकाउंट क्रिएट करायची तर त्यांनी पटकन आपला ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड सांगायचा आहे अनम्यूट करून. ओके, कोणाला इच्छा आहे फ्रीमध्ये वेबसाईट बनवायची म्हणजे डोमेन आणि होस्टिंग घेण्याची, त्यांनी कृपया लवकरात लवकर आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड सांगायचं. मॅम मी ठीक आहे, म्हणजे आपण एका जणाची करून बघूया, बाकीच्यांची लोमटे प्रॅक्टिस मंगेश करायची आहे. पटकन सांगा. लोमटे मंगेश 725. येस, आणि मन कोणाचा तरी ईमेल आयडी आणि पासवर्ड आपण इकडे तयार करू, म्हणजे अकाउंट क्रिएट करू, म्हणजे जेणेकरून तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला ते ऑपरेट करायचं आहे. आवाज येतोय माझा सर्वांना? रिप्लाय द्यायचा आहे. ओके, शिवम जगताप यांचं आपण करूया. तर मी या ठिकाणी तुमचं ईमेल आयडी टाकते. आपला जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडीचा फोल्डरमध्ये टाकायचा आहे. जगताप 272 @ ईमेलचा पासवर्ड आपल्याला नाही लागणार आहे इथे. आपल्याला काय कुठलाही एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. ईमेलचा पासवर्डची काही एक गरज नाही, कुठलाही एक पासवर्ड तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर मी हे ईमेल आयडी ॲड केली. आता मी काहीतरी एक पासवर्ड जनरेट करते आणि शिवम मी तुला ते पाठवणार आहे. शिवम, ठीक आहे, मी एक पासवर्ड जनरेट केला. आता मी तुला पर्सनल मेसेज करून तो पाठवते. पासवर्ड आहे, एक मिनिट. ओके, पासवर्ड मी सेंड केला आहे. परत इथे ॲड करते. ओके, अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही एक पासवर्ड सिलेक्ट करू शकतात. म्हणजे त्यासाठी आपला ईमेल आयडीचाच पासवर्ड इथे द्यायची काही एक गरज नाही आहे. कुठलाही पासवर्ड तुम्ही सेट करायचा आहे. ओके, पासवर्ड टाकल्यानंतर जे काही ॲरो दिसतोय तुम्हाला राईटचा त्याच्यावर क्लिक करायचं. ओके, चालेल, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही हे व्हिडिओ बघून करू शकतात. आता या ठिकाणी तुम्हाला सेव्ह आणि नेव्हर हे 2 ऑप्शन विचारले जाईल. ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या लॅपटॉपवरून करणार तर तुम्ही सेव्ह केलं तरी काही हरकत नाही. म्हणजे परत तुम्हाला ते अकाउंट ओपन करण्यासाठी इतर काही गोष्टी करायची म्हणजे साइन इन करण्याची गरज पडणार नाही. ओके, मी आता नेव्हर करते कारण की प्रायव्हसी आहे ऑब्व्हियसली, त्याच्यामुळे मी नेव्हर केलं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर हे जे काही तुम्हाला दिसतंय इथे आता वरती ह्या सर्व ॲड्स आहेत. ओके, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे काही डॅशबोर्ड तुमच्यासाठी ओपन होणार आहे. त्याच्यानंतर इथे सेटिंगचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय, सेटिंग. ओके, सेटिंगवर क्लिक करायचं आणि मॅनेज अकाउंट हे जे फर्स्ट ऑप्शन आहे, सेटिंगवर क्लिक केल्यानंतर मॅनेज अकाउंटवर क्लिक करायचं. मॅनेज अकाउंटवर क्लिक केलं की तुम्हाला इथे एक मेसेज येतोय बघा, ॲक्टिवेट अकाउंट, प्लीज ॲक्टिवेट युअर अकाउंट फर्स्ट.
डिड नॉट रिसीव्ह ॲक्टिवेशन ईमेल, रिसेंट ॲक्टिवेशन ईमेल. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की आता शिवमने जी ईमेल दिलेला होता, ईमेल आय डी, त्याच्यावर एक ॲक्टिवेशन ईमेल आलेला आहे. शिवम प्लीज तो ॲक्टिवेशन ईमेल चेक करून ॲक्टिवेट करायचा आहे, ॲक्टिवेटवर क्लिक करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाला जोही या प्लॅटफॉर्मवर आपलं अकाउंट क्रिएट करेल, म्हणजे ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून राईट क्लिक करेल, तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या जो काही ईमेल आय डी तिथे प्रोव्हाइड केलेला आहे त्या ईमेल आय डीवर तुम्हाला एक मेल येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते प्रो फ्री होस्ट याकडून तुम्हाला मेल येईल आणि तिथे ॲक्टिवेट नावाचं बटन असेल तर त्या ॲक्टिवेट नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. शिवम जर ॲक्टिवेट वर क्लिक केलं असेल तर कृपया चॅटबॉक्समध्ये एस टाईप करायचा आहे किंवा ॲक्टिवेशन डन म्हणून मेसेज टाकायचा आहे. झालं असेल तर सांगायचं आहे, म्हणजे आपण पुढची प्रोसिजर करू. त्याशिवाय आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. अजून नाही आला. ओके, ठीक आहे. परत एकदा रिफ्रेश करून बघायचं आहे. ऑल म्हणजे ऑल इन बॉक्सेसमध्ये चेक करायचं आहे. ओके, ठीक आहे. झाल्यानंतर काय करायचं, परत या पेजला रिफ्रेश करायचं. रिफ्रेश करण्यासाठी तुम्ही मोबाईलमधून करत असाल तर स्क्रोल करायचं खाली. अदरवाईज तुम्ही लॅपटॉपवरून करत असाल तर इकडे रिफ्रेशचं एक सर्व्हर असतो, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर बघा, आता तुमचं अकाउंट ॲक्टिवेट झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे खाली क्रिएट न्यू अकाउंट म्हणून दिसतंय बघा इथे. हे जे काही वरती खाली दिसतंय ह्या दोघी ॲड आहेत. ओके, आणि इथे नोटिफिकेशन येत आहे, यू डू नॉट हॅव एनी अकाउंट एट, क्रिएट वन न्यू. ओके, वन नाव. ओके, तर मग म्हणून आपल्याला ह्या काही ॲड्स आहेत त्याच्यावर क्लिक करायचं नाही आहे. इथे दोघी ॲडमध्ये एक बटन तुम्हाला दिसते क्रिएट न्यू अकाउंट म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन विचारली जाईल, म्हणजे तुम्हाला कुठल्या नावाने वेबसाईट तयार करून घ्यायची आहे. अट्रॅक्टिव्ह नेम. आता शिवम तुम्हाला कुठल्या नावाने वेबसाईट तयार करायची आहे, जरा डोमेन नेम तिथे ॲड करायचा आहे. डोमेन नेम शिवम कुठल्या नावाने वेबसाईट तयार करायची असेल ते डोमेन नेम तिथे ॲड करायचं. शिवम जगताप. ओके, ठीक आहे. मग शिवमला शिवम जगताप नावाने वेबसाईट ओपन करायची, म्हणून आपण ते डोमेन इथे ॲड करूया. शिवम जगताप. ओके, या ठिकाणी मी ॲड केलं शिवम जगताप .unox.com. आता या ठिकाणी काय आहे, तुम्हाला डायरेक्टली .com हे डोमेन डायरेक्टली मिळणार नाही. का? कारण की ते फ्री आहे. आपण फ्री होस्टिंग आणि फ्री डोमेन बघतोय, त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही डोमेन असेल त्याच्यामध्ये युनॉक्स हा शब्द ॲड होईल. ओके, म्हणजे या ठिकाणी दोन ऑप्शन असतात, एक युनॉक्स असतो आणि एक इझायरो असतो. ओके, मग दोघांपैकी तुम्हाला जो सिलेक्ट करायचा असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. मोस्टली युनॉक्स प्रिफरेबल असतो, म्हणून मी युनॉक्स सिलेक्ट करते. आणि ते झाल्यानंतर आता इथे फ्री डोमेन आणि कस्टम डोमेन हे दोघे ऑप्शन विचारलेले आहेत. आता फ्री डोमेन म्हणजे काय, की आपल्याला विदाऊट परचेसिंग ते डोमेन यूज करायचं आहे आणि ते कसं मिळेल, मग unox.com या फॉर्ममध्ये मिळेल. आणि जर तुम्हाला कस्टम डोमेनवर म्हणजे क्लिक करायचं असेल तर तुम्ही काहीतरी डोमेन परचेस करून ठेवलं असेल, ते डोमेन सुद्धा आपण इकडे वापरू शकतो. ओके, म्हणजे फ्युचरमध्ये जर तुम्हाला हेच डोमेन नेम कायम ठेवायचं असेल तर तुम्ही इथे सेटिंग करू शकता. ओके, कस्टम डोमेनवर क्लिक करून ते कस्टम डोमेन इथे ॲड करायचं आहे. ठीक आहे, आता मी ॲरोवर क्लिक करते. ॲरोवर क्लिक केल्यानंतर शिवमची जी वेबसाईट आहे ती तयार झालेली आहे. आता म्हणजे जे काही डोमेन आणि होस्टिंग आहे ती रेडी आहे. आता जर आपण ती डोमेन आणि होस्टिंग जर यूज केलं आणि जर त्याला गुगलला सर्च केलं तर आपल्याला शिवमची वेबसाईट दिसेल. ठीक आहे, आता इथे खाली बघायचं आहे युअर अकाउंट. इथे तुम्हाला दिसतंय युअर अकाउंट 1:3, म्हणजे इथे अजून प्रोसेसिंग चालू आहे. शिवम जगताप .unox.in हे तुमच्या वेबसाईटचं डोमेन आहे. ओके, आता याला थोडं प्रोसेसिंग कंप्लीट होऊ द्यायची आहे. मग त्यानंतर एका मिनिटानंतर आपण त्याला रिफ्रेश करून पाहूया वेबसाईट जनरेट झालेली आहे की नाही, क्रिएट झालेली आहे की नाही. ओके, सर्वांनी सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. फ्रीमध्ये तुमची वेबसाईट तयार होईल इथे, म्हणजे डोमेन आणि होस्टिंग परचेस न करता तुम्ही ही वेबसाईट प्रॅक्टिस म्हणून करू शकतात. ओके, ठीक आहे. आय थिंक झालं असेल. आता मे बी त्या सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते कंटिन्युअसली फिरत राहतं.
कारण की शेवटी फ्रीचं सॉफ्टवेअर आहे म्हणून थोडेफार मायनर मिस्टेक्स तर असतातच, ड्रॉबॅक्स असतातच. म्हणून आपण एकदा रिफ्रेश करून घेऊया. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी shivam.jagtap.unox.com ही वेबसाईट तयार आहे. वेबसाईट तयार आहे म्हणजे काय, फक्त डोमेन आणि होस्टिंगला ॲक्टिव्ह, म्हणजे डोमेन आणि होस्टिंग ॲक्टिव्ह झाली आहे. ती वेबसाईट ऑनलाईन झालेली आहे, लाईव्ह झालेली आहे. पण तिला डेव्हलप करायचं असेल तर मग कसं करायचं? मी काल तुम्हाला सांगितलं होतं की वर्डप्रेसमधून कसं डेव्हलप करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा वर्डप्रेसचाच प्लॅटफॉर्म यूज करायचा आहे का? कारण की सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही नवीन असता तर वेबसाईट जे कोडिंग वगैरे असतात ते समजून घेणं खूप ॲडव्हान्स वाटतं. म्हणून सुरुवातीला आपण वर्डप्रेसमध्येच वेबसाईट तयार करायची आणि कोणाला विश्वाससुद्धा बसत नाही की ही वेबसाईट वर्डप्रेसमध्ये तयार केली. इतकी सुंदर वेबसाईट तयार होते. ओके. मग आता काय करणार? आता तुम्हाला वर्डप्रेसमध्ये जाऊन डेव्हलप करायची वेबसाईट. तर मग त्यासाठी काय करायचं की इकडे जे काही मॅनेज बटन दिसतंय तुम्हाला, shivam.jagtap.unox.com याच्या ऑपोजिट साईडला मॅनेज हे बटन दिसतंय. त्या मॅनेज या बटनवर क्लिक करायचं. ठीक आहे. मॅनेज या बटनवर क्लिक केलं की तुम्हाला क्लायंट एरिया ओपन होतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा त्यांनी कंट्रोल पॅनल आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. जर तुम्ही HTML मध्ये जर वेबसाईट तयार करत असाल तर तुम्हाला कंट्रोल पॅनल परचेस करावा लागतो. पण मंथली काहीतरी चार्जेस असतात त्याचे $10, $50, $15 असे काहीतरी. ओके. पण या ठिकाणी तुम्हाला कंट्रोल पॅनल फ्रीमध्ये मिळतोय. तर त्या कंट्रोल पॅनलवर क्लिक करायचं आहे. तिथे मॅनेज बिल्डर आणि कंट्रोल पॅनल दोन ऑप्शन असतील. त्यापैकी कंट्रोल पॅनलवर सिलेक्ट करायचं आहे आणि कंट्रोल पॅनल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कंट्रोल पॅनल ओपन होईल. ॲड्स खूप असतात या साईटला. रिडायरेक्टेड टू. ठीक आहे. आता अशा पद्धतीने तुम्हाला नोटिफिकेशन येईल, इम्पॉर्टंट नोटीस. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कंट्रोल पॅनलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची नोटीस तुम्हाला येईल. तर आय अप्रूव्ह याच्यावर क्लिक करायचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला जे काही हे जे काही प्लॅटफॉर्म आहे, ही जी काही कंपनी आहे ती तुम्हाला अलर्ट्स पाठवत राहील, नोटिफिकेशन पाठवत राहील. तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशा प्रकारचं ते नोटिफिकेशन असतं. ओके. तर ते आपल्याला एक्सेप्ट करायचं आहे, अप्रूव्ह करायचं आहे. ओके. त्यानंतर काय करणार मग, आता या पद्धतीने तुम्हाला हे डॅशबोर्ड ओपन झालं. तर इकडे खाली खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली यायचं परत आणि इथे तुम्हाला ॲप इन्स्टॉलर म्हणून एक ऑप्शन दिसेल. हे बघा इथे सोफ्टॅक्युलस ॲप्स इन्स्टॉलर हे जे काही ऑप्शन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. समजलं का सर्वांना? हे जे काही कंट्रोल पॅनल ओपन झालं त्याला स्क्रोल करायचं आहे खाली आणि चेक करायचं की आपल्याला ॲप इन्स्टॉलरचा ऑप्शन कुठे दिसतोय. ओके. ॲप इन्स्टॉलरचा ऑप्शन जिथं दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डॅशबोर्ड ओपन होईल आणि तिथे तुम्हाला वर्डप्रेसचा ऑप्शन दिसेल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे बरेच ऑप्शन दिसत आहे, पण यांच्यापैकी तुम्हाला कुठला सिलेक्ट करायचा आहे, वर्डप्रेस. ओके. वर्डप्रेसवर कर्सर घेऊन गेले तर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल इन्स्टॉल डेमो आणि ओव्हरव्ह्यू. तर तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक करायचं. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हे पेज ओपन होईल आणि ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे, खाली यायचं, खाली खाली या परत. तर या ठिकाणी बघा तुम्हाला ॲडमिन अकाउंटसाठी आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड तिथं सेट करायचा आहे. ओके. तर मी आता युजर नेम तुम्ही काहीही ठेवू शकतात. फॉर एक्झाम्पल शिवम, तुला काय वाटतं की कुठल्या प्रकारचं युजर नेम ठेवायचं आहे? युजर नेम काय ठेवायचं आहे ते मेन्शन करायचं आहे आणि पासवर्ड मी स्वतः सेट करते आणि व्हॉट्सअपला पाठवते. ओके. ओके. नेम ॲज इट इज. ठीक आहे. तर मी ॲज इट इज स्मॉल लेटर्समध्ये सगळे ॲडमिन युजर नेम ॲड करते आणि त्यानंतर खाली पासवर्ड मी सेट करते, काहीतरी एक वेगळा पासवर्ड सेट करते आणि तुला व्हॉट्सअपला ते सेंड करते. ठीक आहे. शिवम. नंतर ते चेंजही करता येतं. ओके. ठीक आहे. ओके. मी सुरुवातीला पासवर्ड सेंड करून देते, परत विसरली मी.
ओके, तर अशा पद्धतीने मी दोघेही पासवर्ड पाठवलेला आहे. खालचा पासवर्ड आहे प्रो फ्री पोस्ट. ओके, ॲडमिन पासवर्ड. ओके, ओके. तर अशा पद्धतीने आपण पासवर्ड ॲड केलेला आहे आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला स्क्रोल करायचं खाली. ही सगळी सेटिंग करायची काही एक गरज नाही आहे. डायरेक्टली स्क्रोल करून तुम्ही खाली येऊन इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे. इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे विचारतील की तुमचा पासवर्ड सेव्ह करायचा आहे की नाही. तर त्या पद्धतीने तुम्ही, आपल्या लॅपटॉप असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता. मी इथे नेबर करते आणि आता तुमची वेबसाईट ही क्रिएट होईल. ओके, आता बघा तुम्ही कॉपिंग फाईल्स अँड फोल्डर्स अशा पद्धतीने ते डाउनलोड होते वर्डप्रेस. ओके, तर वर्डप्रेस डाउनलोड झाल्यानंतर, ही पूर्ण प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. हे सगळं झाल्यानंतर तुमची वेबसाईट ही तयार असेल, फक्त तिला डेव्हलप करण्याची गरज राहील. मी काल जे तुम्हाला सांगितलं की हाऊ टू डेव्हलप युअर वेबसाईट, तर त्या पद्धतीने तुम्हाला ती डेव्हलप करायची आहे. ओके, आता बघा या ठिकाणी तुमची जी वेबसाईट आहे ती रेडी आहे आणि तुमची जी वेबसाईटचं डोमेन आहे ते इथे दिसतंय बघा. वर्डप्रेस हॅज बीन सक्सेसफुली इन्स्टॉल्ड ॲट http shivamjagtap.unox.com. ओके, तर मग हे जे काही आहे ते तुम्हाला राईट क्लिक करून कॉपी लिंक ॲड्रेस करायचा आहे किंवा डायरेक्टली तुम्ही तुमचं नाव डायरेक्टली shivam.jagtap.unox.com असं जरी गुगलला सर्च केलं तरी तुमची वेबसाईट तिथे ओपन होईल. आता मी न्यू टॅबमध्ये तुम्हाला ओपन करून दाखवते. सुरुवातीला कशी दिसेल ती त्या पद्धतीने. ओके, वेट अ मिनिट. एंटर केलं. दिस साईट कांट बी रिच्ड. ओके, रिलोड करूया. ठीक आहे, परत तोच प्रॉब्लेम आलेला आहे. मे बी नेटवर्क प्रॉब्लेममुळे ही वेबसाईट लोड होण्यास प्रॉब्लेम येत असेल. ओके, मोबाईलमध्ये तुम्ही ओपन करून बघायची आहे. म्हणजे मे बी नेटवर्क प्रॉब्लेममुळे इथे लोड होत नाहीये ती. मोबाईलमध्ये लोड करून बघा होते का. ठीक आहे, परत एकदा मी HTTP ॲड करून करते. ठीक आहे, वेट अ मिनिट. मी चेक करते परत एकदा. shivam.jagtap.unox.com बरोबर आहे. HTTPचा HTTPS जर करायचं असेल तर त्यासाठी SSL सर्टिफिकेट जनरेट करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला ते ओपन करता येतं. ओके, HTTPS हे साईट सिक्युरिटीसाठी असतं. काहीतरी प्रॉब्लेम येतोय माझ्या नेटवर्कचा. मे बी कनेक्शन प्रॉब्लेम येतोय. नेटवर्क बरोबर काम करत नाहीये त्यामुळे. ठीक आहे, तर मोबाईलमध्ये चेक करून बघा होते का ओपन. हो, करणार आहोत आपण. SSL सर्टिफिकेट वगैरे सगळं शिकणार आहोत. ठीक आहे, तर मग आपण एक 5-10 मिनिटानंतर चेक करूया.
हो, तो डॉट आपल्याला ॲड करायचाच आहे. ओके. शिवम जगतापच्या नंतर डॉट जो आहे ते आपण एक सब डोमेन घेतलेला आहे, कारण की आपल्याला फ्रीमध्ये कोणी डोमेन देणार नाहीये. म्हणून जे काही unox.com ही जी काही वेबसाईट आहे तिच्याकडून आपण सब डोमेन घेऊन आपली वेबसाईट रन करू शकतो. ओके. मी एकदा मोबाईलला चेक करते. मे बी होऊ शकतं. ठीक आहे. कोणी तयार केलेली असेल तर कृपया त्यांची लिंक दाखवायची आहे. आपण हे नंतर मी तुम्हाला हे करून देते, मॉडिफाय करून देते. आता आपला वेळ जातोय, त्यामुळे ज्यांनी कोणी आता लगेच तयार केलेली असेल त्यांनी कृपया आपली लिंक शेअर करायची आहे. ओके. मोबाईलमध्ये ओपन होते वेबसाईट. लॅपटॉपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी शिवमची वेबसाईट या मोबाईलमध्ये ओपन झालेली आहे. लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे कदाचित ती लोड होत नाहीये. तुम्ही पाहू शकता ही वेबसाईट इथे लोड झालेली आहे. ओके. दिसते सर्वांना? मोबाईलमध्ये लोड होते. ठीक आहे. तर आपण परत एकदा ट्राय करून बघूया. झाले तर ठीक आहे. मोबाईलमध्ये व्यवस्थितपणे लोड होते, पण या ठिकाणी मे बी नेटवर्क इश्यू असल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येतोय किंवा माझ्या लॅपटॉपची जी सिक्युरिटी सेटिंग आहे ती कदाचित ओपन करायला प्रॉब्लेम देत असेल. ठीक आहे. आपण वेगळं दुसरी जी आहे, आविष्कार तुमची जी लिंक आहे ती शेअर करा प्लीज. ओके. तर या ठिकाणी आपण या लिंकवर जाऊन वेबसाईट ओपन करूया. हां. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होते. ठीक आहे. आता हे रिडायरेक्टिंग का होते अशा पद्धतीने तुमच्या जी वेबसाईट आहे तिच्यावर ॲड्स दाखवले जातील का? कारण की तुम्ही फ्री डोमेन आणि फ्री होस्टिंग घेत आहात. ओके. म्हणून तुमच्या म्हणजे हा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. ज्यावेळेस आपण फ्री होस्टिंग आणि फ्री डोमेन घेतो त्यावेळेस आपल्या वेबसाईटवर अशा प्रकारच्या अननोन ॲड्स येत असतात. ओके. म्हणजे आपण जरी आपली वेबसाईटची लिंक क्लिक केली तर ती रिडायरेक्टिंग होऊन दुसरी कुठलीतरी एक वेबसाईट ओपन होते. म्हणजे दुसरं काहीतरी प्लॅटफॉर्म ओपन होतो. ओके. म्हणून ज्यावेळेस आपल्याला प्रोफेशनल वेबसाईट बनवायची असते त्यावेळेस आपण अशा ॲड्स आपल्या वेबसाईटवर नको येवोत, जेणेकरून आपल्या वेबसाईटचा परफॉर्मन्स येते. जर आपण फ्रीचं जर घेतलं असेल तर येते. ओके. फ्रीचं जर आपण डोमेन आणि होस्टिंग घेत असू तर येते ती ॲड आणि जर तुमचं फ्रीमध्ये नसेल तर मग त्यावेळेस नाही येत. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे ओपन केलं. आता आपल्याला काय करायचंय, हे जे काही आहे ते डिफॉल्ट आहे. म्हणजे आपण जर वेबसाईट ओपन केली तर त्यावेळेस ती अशा प्रकारे दिसेल. मग आपल्याला काय करायचंय, ही वेबसाईटला डेव्हलप करायचं आहे. आपल्या पद्धतीने आपल्याला जशी पाहिजे तशी आपल्याला तयार करायची. मग त्यावेळेस काय करायचं, या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय .com ओके. marathi.chess.unox.com त्याच्यानंतर जे तुम्हाला दिसतंय, हे जे प्रश्नचिन्ह आहे त्याच्याच पर्यंतचे जे सगळे लेटर्स आहेत ते काढून टाकायचे आणि त्यानंतर काय टाकायचं WP. ओके. WP त्यानंतर आपल्याला थोडं 12 टाकायचं आहे तिथे आणि त्यानंतर ॲडमिन हे टाकायचं. WP डॅश ॲडमिन हे तुम्हाला तिथे ॲड करायचं आहे. कशानंतर .com नंतर जे स्लॅश आहे त्याच्यानंतर WP डॅश ॲडमिन हे तुम्हाला ॲड करून एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल. कशाचा? कंट्रोल पॅनलचा. ओके. आता कंट्रोल पॅनलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे युजर नेम आणि ईमेल ॲड्रेस किंवा पासवर्ड तुम्हाला ॲड करायचा आहे. आता या ठिकाणी ठीक आहे. तर युजर नेम काय सेट केलं होतं आविष्कार? आविष्कार युजर नेम काय पाठवलं होतं, म्हणजे टाईप केलेलं आहे ते मला सांगा. डायरेक्ट मेसेज करा आणि पासवर्ड पण सोबत पाठवायचा आहे.
ओके. आणि अनुष्का पासवर्ड पण पाठवायचा आहे. ओके, अशा पद्धतीने पासवर्ड सेट केला आहे. ठीक आहे, लॉग इन करायचं. तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डला आलात, म्हणजे कंट्रोल पॅनलला आलात. आता इथून तुम्हाला माहितीच आहे, काल मी सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने तुम्हाला हे ऑपरेट करायचं आहे ते. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हा डॅशबोर्ड कसा ऑपरेट करायचा आहे ते तुम्हाला मी काल सांगितलंच होतं. आता परत एकदा थोडं एक्सप्लेन करते. ओंकार लक्ष द्यायचं आहे. कालचं जे सेशन झालं होतं त्याबद्दल मी थोडक्यात एक्सप्लेन करते. तर आता काय करायचं, माय ब्लॉगवर क्लिक करायचं. माय ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वेबसाईट दिसेल. आता ॲड दाखवता आहेत हे, कारण की आपलं फ्री व्हर्जन आहे म्हणून. ओके, फ्री होस्टिंग, फ्री डोमेन असल्यामुळे अशा प्रकारच्या ॲड्स दिसत राहणार आहेत. त्यांना आपल्याला करायचं आहे. परत एकदा क्लिक करून परत ॲड दिसते, परत रिमूव्ह करायचं. त्यानंतर परत क्लिक करायचं. आता व्हिजिट साईट म्हणून ऑप्शन आला. जोपर्यंत व्हिजिट साईट म्हणून ऑप्शन येत नाही तोपर्यंत आपल्याला ती प्रोसेस कंटिन्यू ठेवायची आहे. आता बघा, इथे तुम्हाला तुमची वेबसाईट दिसते, पण आपल्याला हिला डेव्हलप करायची. मग डेव्हलप करण्यासाठी आपण काय करतो, माय ब्लॉगवर क्लिक करायचं, डॅशबोर्डला जायचं. आता बघा, परत या ठिकाणी ॲड दाखवत आहे. म्हणून यामुळे काय होतं की ज्यावेळेस कोणी नवीन कस्टमर येतो ना आपल्या वेबसाईटला व्हिजिट करण्यासाठी, तर त्यावेळेस त्याच्यावर बॅड इम्प्रेशन पडतो. म्हणून सहसा जर तुम्ही प्रोफेशनल वेबसाईट तयार करायची असेल तर परचेस करूनच घ्या, म्हणजे त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींना फेस कराव्या लागत नाही. ठीक आहे, मग आता आपल्याला मी काल सांगितल्याप्रमाणे तुमची वेबसाईट डेव्हलप करायची असेल तर ॲपियरन्समध्ये जाऊन थीम्सवर क्लिक करायचं. थीम्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठला थीम शोधायचा आहे, ॲस्ट्रा. ओके, इथे जे ॲड न्यू आहेत, हे जे काही थीम्स आहेत तेही तुम्ही वापरू शकतात, पण त्यांचा परफॉर्मन्स काही एवढा चांगला नाही आहे. म्हणून जो काही हाय रेटेड आहे त्याबद्दल आपण बोलूया. तर ॲड न्यूवर क्लिक करायचं. ॲड न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च थीम म्हणून एक ऑप्शन येतो. तिथे जाऊन तुम्हाला ॲस्ट्रा थीम सर्च करायचं आहे. ॲस्ट्रा थीम सर्च केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे की हे जे काही आहे इन्स्टॉल, त्याच्यावर क्लिक करायचं. ओके, ॲस्ट्रा दिसल्यानंतर इथे ॲस्ट्रा आणि ॲस्ट्रल दोघेही आहेत, पण आपल्याला ॲस्ट्रा घ्यायचा आहे आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचं. ठीक आहे, इन्स्टॉलवर क्लिक केल्यानंतर ते इन्स्टॉलिंगची प्रोसिजर कंप्लीट होते आणि इन्स्टॉलिंगची प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक डॅशबोर्ड ओपन होईल. नेटवर्कचा इश्यू दिसतोय, कारण इन्स्टॉलिंगला खूप मोठा वेळ लागतोय. ओके, तोपर्यंत कोणाला काही प्रश्न असेल तर विचारायचा आहे. आतापर्यंत आपण जे काही टॉपिक घेतले त्यावर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. हॅव्हिंग एनी डाऊट्स? ईमेल आय डी चेंज करू शकतो का? तुम्हाला नवीन अकाउंट ॲक्टिवेट करावं लागेल. अपडेट फेल्ड येत आहे या ठिकाणी. परत एकदा क्लिक करते मी, प्रिव्ह्यू, आणि परत इन्स्टॉल करते. ठीक आहे, अकाउंट डिलीट करता येतं का? येस, करता येतं. अकाउंट तुम्हाला डिलीट करता येतं त्या ठिकाणी, आणि नवीन अकाउंटसुद्धा ओपन करता येतं. तुम्ही दुसरा ईमेल आय डी वापरून दुसरं अकाउंट ओपन करू शकता. आय थिंक माझ्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय, त्यामुळे जे काही आपण सर्च करतोय ते व्यवस्थितपणे होत नाहीये. ठीक आहे, या ठिकाणी इन्स्टॉल झालेला आहे. ॲस्ट्रा थीम इन्स्टॉल झालेला आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्टिव्हेटवर क्लिक करायचं आहे. ॲक्टिव्हेट नाही, शिवमची वेबसाईट पूर्णपणे डेव्हलप झालेली नाहीये. ज्यावेळेस आपण त्या लिंकवर क्लिक करू
तर त्यापुढची प्रोसिजर मी आविष्कारच्या वेबसाईटवरून जशी कंप्लीट केली, तशी तुम्हाला पुढे प्रोसिजर करायची आहे. ॲक्चुअली माझ्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय आज, त्यामुळे ती वेबसाईट लोड व्हायला प्रॉब्लेम येतोय आणि या ठिकाणी आता Astraचं थीम मी इन्स्टॉल केलं. लीगल प्रोसेस म्हणजे काय? ठीक आहे, आपण आता हे माझं नेटवर्क व्यवस्थितपणे म्हणजे स्टार्ट झालंय, तर आपण आता हे समजून घेऊया. मी तुम्हाला विचारते, प्रश्नांची उत्तरं देते. ओके. आता बघा, इन्स्टॉल झाल्यानंतर थीम्स इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांना ॲक्टिव्हेट करायचं आहे आणि ॲक्टिव्हेट झाल्यानंतर कस्टमाइज करायचं आहे. कस्टमाइजचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. कस्टमाइजच्या ऑप्शनवर क्लिक केलं, की त्यानंतर तुम्हाला स्टार्टर इम्पोर्टर प्लगइन त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही सेक्शन आहे ते दिसतायत. ग्लोबल, हेडर, ब्रेडकम्स, ब्लॉग, साइड बार, फुटर. तर यांच्यापैकी आपल्याला आता सुरुवातीला कुठलाही यूज करायचा नाहीये, कारण की आपली वेबसाईट आता बघा, जर तुम्हाला तुमची स्वतःची जे काही आयडिया असेल ते वापरून जर तुम्हाला वेबसाईट डिझाइन करायची असेल, तर तुम्ही डायरेक्टली इथून स्टार्ट करू शकतात. ओके. म्हणजे इथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही टूल्स आहेत ते तुम्ही घेऊन इथे तुमची स्वतःची वेबसाईट तयार करू शकतात. पण आता समजा तुम्हाला जर एखादी मस्त अशी प्रोफेशनल वेबसाईट तयार करायची असेल, तर तुम्ही थीम्स डाउनलोड करून घ्यायला पाहिजे. ओके. तर आपण थीम्स कसे डाउनलोड करायचे त्याबद्दल बघूया. इथून तुम्हाला ही ब्लँक्स वेबसाईट दिसते, तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जर करायची असेल तर तुम्ही करू शकता. आता जर तुमची वेबसाईट तुम्हाला थीम्स वापरून, टेम्पलेट्स वापरून जर डिझाइन करायची असेल, तर अपीअरन्समध्ये गेल्यानंतर खाली बघा, ॲस्ट्रा ऑप्शन म्हणून एक सेक्शन दिलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करायचं. ॲस्ट्रा ऑप्शन. ओके. काल मी हेच एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे. तर ओमकार लक्ष द्यायचं आहे. कालचाच टॉपिक आहे हा. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, राईट हँड साईडला तुम्हाला इथे इन्स्टॉल इम्पोर्टर प्लगइन हे जे ऑप्शन दिसतंय, हे प्लगइन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ओके. इन्स्टॉल इम्पोर्टर प्लगइन म्हणजे काय? ज्यामुळे आपण थीम्स ज्या काही वेबसाईट आहे ते आपल्या वेबसाईटमध्ये इन्स्टॉल करू शकतो, म्हणजे जे रेडीमेड आहेत ते. ओके. मग याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते ॲक्टिव्हेटिंग होतंय आणि ॲक्टिव्हेटिंग झाल्यानंतर आपल्याला ते थीम्स तिथे दिसायला सुरुवात होईल. ओके. तर ही प्रोसिजर काल मी एक्सप्लेन केली नव्हती, कारण की ऑलरेडी माझी ती प्रोसिजर कंप्लीट झालेली होती. म्हणून तुम्हाला जर कालच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहून जर वेबसाईट तयार करत असाल, तर ही प्रोसिजर तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ओके. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला पेज बिल्डर म्हणजे आपली जर वेबसाईट डेव्हलप करायची असेल, तर त्यासाठी आपल्याला पेज बिल्डरची गरज असते. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला 4 पेज बिल्डर दिसताय. तर त्यापैकी जो तिसरा बिल्डर आहे, बीवर बिल्डर, हा सगळ्यात सोपा आहे आणि ईझी टू यूज आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कन्फ्युजन त्यामध्ये होणार नाही. एलिमेंटर जर वापरला तो सुद्धा सोपा आहे, पण बीवर बिल्डरपेक्षा थोडासा किचकट आहे. म्हणजे स्टार्टिंगला जर तुम्ही वेबसाईट तयार करायचं शिकत असाल, तर तुम्ही बीवर बिल्डरचा वापर केला पाहिजे. ओके. मी अजून सुद्धा बीवर बिल्डरच वापरते, कारण की बीवर बिल्डरमध्ये लवकर वेबसाईट तयार होते आणि एकदम अतिशय छानपणे तयार होते, कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न होता. ओके. म्हणून बीवर बिल्डरवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर केल्यानंतर तुम्हाला टेम्पलेट्स दिसतील या ठिकाणी. ठीक आहे. तर या टेम्पलेट्स पैकी तुम्हाला तुमच्या वेबसाईटसाठी कुठली टेम्पलेट पाहिजे आहे ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे. ओके. मी आता फॉर एक्झाम्पल कुठली एक टेम्पलेट सिलेक्ट करते. आविष्कार, तुमचं मत काय आहे? कुठली टेम्पलेट तुम्हाला योग्य वाटते ते थोडं मेन्शन करायचं आहे. नाहीतर मी माझ्या हिशोबाने एखादी टेम्पलेट यूज करते आणि त्यानंतर तुम्ही नंतर तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. ओके. ठीक आहे. तर मी कुठलीही एक पहिलीच टेम्पलेट सिलेक्ट करते, जास्त वेळ न घालवता. एक मिनिट. हां, चेस गेमचं आहे. स्पोर्ट्सशी रिलेटेड तुम्ही एखादी वेबसाईट या ठिकाणी, म्हणजे एखादी टेम्पलेट तुम्ही चूज करू शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही ती डिझाइन करू शकतात. ओके. या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला दिलेले आहेत, जसं रेस्टॉरंट आहे, पर्सनल ट्रेनर आहे, ट्रॅव्हल एजन्सी, त्यानंतर हेल्थ कोच, प्लांट शॉप, पेंटर, योगा इन्स्ट्रक्टर, न्यूट्रिशनिस्ट, वेडिंग इन्व्हिटेशन, लॉ फर्म, फर्निचर स्टोअर, लाईफ गाईड, आर्किटेक्चर आर्क आर्किटेक्चर फर्म, वायनरी, फिटनेस ट्रेनर, वेडिंग, म्हणजे असे भरपूर आहेत. तर त्यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल, म्हणजे असं नाही आहे की त्याच्या खाली जे काही आपल्याला दिलेलं आहे, त्याच सेक्शनमध्ये आपण ती वेबसाईट क्रिएट करायची. तुम्ही कुठलीही टेम्पलेट सिलेक्ट करू शकतात आणि त्यामध्ये
आपलं जे काही असेल कंटेंट ते ॲड करून तिला आपल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतात. ओके. तर या ठिकाणी कुठली एक साईट मी आता घेते. आविष्कार तुमच्या पद्धतीने तुम्ही ती चेंज करू शकतात नंतर. ओके. आता मला जी योग्य वाटते ती मी घेते. ठीक आहे, मी हे घेते आता. आता बघा या ठिकाणी ज्यावेळेस गेट एजन्सी बंडल अशा प्रकारचा ऑप्शन जर तुम्हाला येत असेल, तर ती साईट घ्यायची नाहीये. कारण की ती डेव्हलप करण्यासाठी थोडे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून आपण ही न घेता कुठलीतरी एक दुसरी घेऊया. फॉर एक्झाम्पल फर्स्ट घेतली. ठीक आहे. इथे यायला पाहिजे इम्पोर्ट कंप्लीट साईट हे चेक करायचं आहे. कारण की आपलं फ्रीचं व्हर्जन आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस कुठलेही टेम्प्लेट ओपन केल्यानंतर जर इथे इम्पोर्ट कंप्लीट साईट हे ऑप्शन येत असेल, तर ती सिलेक्ट करायची आहे आणि इम्पोर्ट कंप्लीट साईटवर क्लिक करायचं. ठीक आहे. तर इम्पोर्ट कंप्लीट साईटवर क्लिक केल्यानंतर आता इथे बघा तुम्हाला नवीन युजर्स जे असतील त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, की तुम्हाला म्हणजे इथे तुम्ही कोणत्या प्रकारचे वर्डप्रेस बिगिनर आहात, की इंटरमिजिएट आहात, की एक्सपर्ट आहात. मग त्या पद्धतीने तुम्हाला ते नोटिफिकेशन पाठवले जातात ईमेल आयडीला किंवा इतर प्रकारे गाईडन्स करण्यात येतं. ओके. मग आता स्टार्टिंगच आहे त्याच्यामुळे मी बिगिनर सिलेक्ट करते. आय एम बिल्डिंग वेबसाईट फॉर. आता तुम्ही तुमच्या स्वतःसाठी बनवत आहात. त्यामुळे माय कंपनी किंवा माय सेल्फ. ओके. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये जायचं नाही. इथे मॅन्युअल आपल्याला तुमचं जे काही नाव आहे ते मी ॲड करते. आविष्कार आणि युअर वर्क ईमेल. आविष्कार वर्क ईमेल काय आहे? म्हणजे ईमेल आयडी मला पाठवायचा आहे आविष्कार. आविष्कार नामदास. ओके. आविष्कार नामदास 2. ओके. तर अशा पद्धतीने ईमेल ॲड्रेस मी ॲड केला आहे. आता सबमिट अँड स्टार्ट इम्पोर्टिंगवर क्लिक करायचं. म्हणजे ती कंप्लीट साईट तुमच्या वेबसाईटमध्ये इम्पोर्ट होईल आणि त्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कस्टमाइज करायचं आहे. ड्रॅग एंड ड्रॉप. हा फोटो काढायचा, तो दुसरा फोटो टाकायचा, दुसरा फोटो काढायचा, तिसरा फोटो टाकायचा, अशा पद्धतीने. ओके. तर आता हे इन्स्टॉल व्हायला सुरुवात झालेली आहे. जी काही साईट आपण सिलेक्ट केलेली होती ती इन्स्टॉल होते. ओके. आणि ही खूप सुंदर टेम्प्लेट आहे आणि इझी टू यूज आहे आणि छान अशी अट्रॅक्टिव्ह पण दिसते. ओके. इम्पोर्टिंग होत आहे. ओके. तर आता 1-2 मिनिटं लागतील या सर्व प्रोसेसला. ठीक आहे. इम्पोर्ट फेल्ड येतंय. ठीक आहे. आपण एकदा परत माझ्या नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्याला आज फेस कराव्या लागत आहेत. कारण की जनरली असा प्रॉब्लेम येत नाही कोणाला. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे हे आपल्याला दिसतंय अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपण आता इम्पोर्ट करूया. ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचं काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर त्यावेळेस सरळ त्या पेजला रिफ्रेश करायचं किंवा स्क्रोल डाउन करायचं आणि नवीन प्रकारे आपण परत एकदा ती प्रोसेस कंप्लीट करायची. ओके. जास्त काही तिथं ते क्लिक हिअर आणि सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम असं प्रकारचे ते काही नोटिफिकेशन दिलेले असतात, त्यांच्या मागे पळायचं नाही. सिंपल वे काढायचा, की आपण सुरुवातीला ते रिफ्रेश करून बघायचं. काही वेळेस आपले नेटवर्क प्रॉब्लेममुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्सला आपल्याला फेस करावं लागतं, सिच्युएशनला फेस करावं लागतं. ठीक आहे. आता ॲक्टिव्हेट झालेला आहे प्लगइन. सगळ्या प्रकारची सेटिंग म्हणजे जे काही तुमच्या वेबसाईटमध्ये इसेन्शियल आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे प्रोव्हाईड म्हणजे ऑटोमॅटिकली त्या इम्पोर्ट होतात. आपल्याला एक-एक गोष्ट इम्पोर्ट करायची गरज पडत नाही. ती कंप्लीट आपल्याला सूट म्हणजे जसं आपण म्हणतो ना, Googleचा सूट असतो, ज्याच्यामध्ये Gmail, त्यानंतर जे काही फोटोज असतात, Google फोटोज वगैरे, Google पिक्स वगैरे, त्यानंतर अजून काय-काय असतं Google ड्राईव्ह, म्हणजे अशा प्रकारचे कंप्लीट सूट आपल्याला मिळतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट सूट मिळतंय, की तुमची वेबसाईट तयार करण्यासाठी कुठल्या-कुठल्या गोष्टी इसेन्शियल आहेत, त्या आपल्याला एक-एक करत शोधत बसावं लागत नाही. त्या ऑलरेडी यामध्ये इम्पोर्ट होत असतात. जनरली एवढा वेळ लागत नाही या प्रोसिजरला. पण आता सध्या नेटवर्क इश्यू असल्यामुळे खूप वेळ लागतोय.
ठीक आहे, तोपर्यंत कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायचा आहे. एनी क्वेश्चन्स? तुम्ही सर्वांनी ट्राय करायचं आहे. तुमच्याकडे मोबाईल असेलच. मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही छानपैकी वेबसाईट तयार करू शकतात. फक्त एवढं आहे तुम्हाला स्क्रीनचा प्रॉब्लेम येईल. ओके. मोठ्या स्क्रीनवर लवकर ऑपरेट करता येतं आणि लहान स्क्रीन असेल तर मग तेवढं तुम्हाला मॅनेज करावं लागेल. कशाची लिंक सेंड करू? ओके. त्याची लिंक मी तुम्हाला पाठवते. ओके. WhatsApp ग्रुपला मी पाठवते ती आत्ताच. आणि जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही प्रोसिजर फॉलो करायची आहे. जास्त आपलं म्हणजे आपले स्वतःचं डोकं लावत बसायचं नाही. कारण की बरेच काही फॉर्म्स असतात. परत येतं ते, की तुमचा जो काही टेम्पररी इश्यू आलेला आहे इन कनेक्टिंग द टेम्प्लेट सर्व्हर. ओके. तर त्यामुळे ती वेबसाईट लोड होत नाहीये. ॲक्चुअली त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणजे माझ्याच नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय आज. तर ठीक आहे, आपण व्हिजिट साईट करून बघूया. मे बी तिकडे सेव्ह झालेली असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अबाउटपासून जे काही आहे ते पेज आपण कशाप्रकारे कस्टमाइज करू शकतो. हे बघा, या ठिकाणी ती डाउनलोड झालेलीच आहे, पण आपल्याला तिथे मात्र फेल्डचा ऑप्शन दिसतोय. ओके. वेबसाईट ओपन करायला काही लीगल प्रोसेस करावी लागते का? लीगल प्रोसेस काही नसते. ओके. आपल्याला डायरेक्टली आपली वेबसाईट तयार करता येते. फ्री डोमेन, फ्री होस्टिंग घ्यायची आणि डायरेक्टली आपलं स्टार्टअप करायचं. ओके. आणि जर समजा तुमचा बिझनेस चांगला चालायला सुरुवात झाली, रेव्हेन्यू जनरेट व्हायला लागला, तर तुम्ही ज्या काही नावाने, ज्या काही कंपनी म्हणजे तुम्ही जे काही स्वतःच्या नावाने वेबसाईट ओपन करत असाल, तर त्यासाठी उद्योग आधार काढून घ्यायचं. ओके. उद्योग आधार असेल किंवा शॉप ॲक्ट वगैरे असतात. तर 2-3 गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या. म्हणजे ज्यावेळेस तुमचा रेव्हेन्यू जनरेट होतो त्यावेळेस. म्हणजे कसं असतं, की कोणी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही. हो, वेबसाईट रिमूव्ह करता येते. करता येते. तुम्ही दुसरा ईमेल आयडी वापरून दुसरी वेबसाईट तयार करू शकतात आणि तुम्हाला डिलीट करायची असेल, तर ती डिलीटही होते. ओके. त्याबद्दल काही नाही. आता आपण याला कस्टमाइज करायचं कसं ते कालच पाहिलं आपण, की एडिट पेजमध्ये जायचं. एडिट पेजमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते सगळी प्रोसिजर कशी करायची आहे ती मी कालच एक्सप्लेन केलेलं आहे. आता फक्त शॉर्टकट मी डिस्क्रिप्शन देते. ओके. आणि तुम्हाला तयार करायची असेल त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्यवस्थितपणे ती तयार करता येईल. ओके. तर अशा पद्धतीने हे दिसतंय. तर याला आपल्याला सरळ-सरळ खाली येऊन नेक्स्ट म्हणायचं. म्हणजे जास्त काही त्यामध्ये काही करायची गरज नाहीये. ते फक्त इन्स्ट्रक्शन देत असतात, की कशाप्रकारे आपण करू शकतो. ओके. तर या ठिकाणी लॉन्च बीवर बिल्डरवर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर हो, नीड हेल्प विथ वर्डप्रेस म्हणजे काय, की तुम्हाला जर सुरुवातीला काही समजत नसेल, कुठला पार्ट वर्डप्रेसचा कसा डेव्हलप करायचा ते तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही त्यांच्याकडून हेल्प घेऊ शकता. ते तुम्हाला गाईड करतील. ओके. अशा पद्धतीने ते आहे. पण जनरली काय असतं, की ते जे असतात ना, तर ते आपल्याला इंग्लिशमधून सांगत असतात. ओके. म्हणजे ते कंपनी आहे यूएसची. ओके. त्यामुळे आपल्याला ते फारशा गोष्टी आपल्याला कळत नाही. ओके. म्हणून तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला नवीन काहीतरी करायचं असेल, तर तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकतात. ओके. पण जास्त किचकट बनवण्याच्या मार्गात जाऊ नये. जे काही आपल्याला सिंपल जे करता येत असेल, म्हणजे खूप छान अशी वेबसाईट तयार होते. आता समजा आपण या ठिकाणी सांगितलं, की हू वी आर. त्या ठिकाणी आपण टाकलं अबाउट अस. फॉर एक्झाम्पल मी फक्त तुम्हाला चेंजेस करून दाखवते. अबाउट अस. हे सगळं काल आपलं झालेलंच आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके. अबाउट असवर क्लिक केल्यानंतर सेव्ह करायचं. जे नाव असेल ते चेंज करून सेव्ह करायचं. इमेज चेंज करायची असेल तर या ठिकाणी वरच्या म्हणजे इमेजवर कर्सर नेला की इकडे सेटिंग दिसते. पण हे केव्हा दिसतं? ज्यावेळेस आपण एडिट पेज करतो त्यावेळेस दिसतं. ओके. म्हणून एडिट पेज केल्यानंतरच तुम्हाला हे सगळे ऑप्शन अवेलेबल असणार आहेत. ठीक आहे. तर मी आता हा फोटो रिमूव्ह करते आणि दुसरा फोटो ॲड करते या ठिकाणी. चेसची आहे म्हणून चेसची रिलेटेड आपण काहीतरी इमेज इकडे सर्च करूया. ठीक आहे. तर इथे मी ॲड करते चेस. ओके.
जेस ॲड केल्यानंतर मला तो कीवर्डने काहीतरी इमेजेस इकडे ओपन होतील. त्यापैकी जी काही आपल्याला आवडत असेल ती इमेज आपण सर्च करू शकतो. ओके, बघा या ठिकाणी खूप छान छान असे टेम्पलेट इथे आलेल्या आहेत. इमेजेस आपण पाहू शकतो. तर यापैकी कुठलीही एक मी आता सिलेक्ट करते आणि आविष्कार तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे ती चेंज करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर सेव्ह आणि इन्सर्टवर क्लिक केल्यानंतर ती इमेज आपल्या वेबसाईटमध्ये लॉन्च होते आणि तिथे इन्सर्ट होते. ओके, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने ती इमेज तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. अबाउट अस. तर तुम्ही या पद्धतीने आपल्या वेबसाईटमध्ये वेगवेगळे या ठिकाणी सुद्धा सेम करायचं आहे. सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करू शकतात आणि याला सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणायला विसरायचं नाही, कारण की मग ते चेंजेस सेव्ह होणार नाही तुमचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकतात आणि पेज डेव्हलप झाल्यानंतर डनवर क्लिक करायचं आणि पब्लिशवर क्लिक करायचं आहे. ओके, जे काही चेंजेस केले असतील त्यांना डन आणि पब्लिश करायला विसरायचं नाही. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अबाउट असमध्ये आपण जे 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 काही चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की फ्रीमध्ये जी वेबसाईट तयार करायची आहे ती कशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. ओके, ब्लॉग्स कसे अपलोड करायचे तो पुढचा पार्ट आहे. ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्टकट सांगते. या ठिकाणी न्यूमध्ये जे काही न्यू आहे त्याच्यावर क्लिक करायचं. न्यूवर क्लिक केल्यानंतर पोस्ट आहे, पोस्ट त्याच्यावर क्लिक करायचं. तर या ठिकाणी तुम्ही तुमचे ब्लॉग्स हे लिहू शकतात. ब्लॉग्स लिहिले गेले की त्यानंतर तुम्हाला इकडे लिहिल्यानंतर आता समजा मी फॉर एक्झाम्पल एक फॉर एक्झाम्पल दाखवते मी. हा मी ब्लॉग क्रिएट केला आणि त्याला मला पब्लिश करायचा आहे. तर मी इकडे पब्लिशवर क्लिक करेल. पब्लिशवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतर त्या ब्लॉग्सची तुम्हाला एक लिंक म्हणजे पोस्टची जी लिंक आहे ती तुम्हाला दिसेल आणि अशा पद्धतीने तुम्ही ब्लॉग्स इथे क्रिएट करू शकता. आणि दुसरी मेथड असेल तर ते थोडं म्हणजे ॲडव्हान्स लेवल आहे. तर आत्ता न सांगितलेलीच बरी, कारण की तुम्हाला सुरुवातीपासून हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचं आहे. एकदम उडी मारली तर मग ते सगळं डोक्यावरून जातं. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारायचं आहे. प्रत्येकाने ट्राय करून बघायचं आहे. येस, जस्ट लाईक पोस्ट, तुम्हाला पोस्ट क्रिएट करायचे आहे. पोस्ट अपलोड करायचे. ॲक्च्युली ब्लॉग्स हे पोस्टपेक्षा थोडे वेगळे असतात, पण आपण ते एका वेगळ्या सेशनमध्ये घेणार आहोत, कारण की आता आपल्याला ते सगळं कव्हर करणं शक्य नाही आहे, कारण की त्यामध्ये पण भरपूर असतं. ब्लॉग्स कशी क्रिएट करायची त्यामध्ये. आणि आता आपला वेळ झालेला आहे, म्हणून आपण थोडे प्रश्न उत्तरं घेऊया, कोणाला काही शंका असतील, आणि ब्लॉग्स विषयी मी तुम्हाला नंतर सांगेन.